रसिकाबाई तुम्ही उभ्या का आहात? बसा. मास्तरांनो नवगर सीझन मनान काहीतरी नव्या करूचा म्हंटला मनान उभी रावले तर तुम्ही सुरुवातीकच बसवतास. आता काय करतलय मी? रसिकाबाई नवीनच करायचंय ना काहीतरी. हो. 15 मिनिटं विंगेत थांबा जा. हे पण चांगलं आहे. बसा का? मास्तरांनो काय पटापट काय ता सुरू करा. माझ्या बारक्या तापिलो मला घरी जाऊचा. काय मुलाला जन्म दिलाय का कोळशाला जन्म दिलाय बाईने कळत नाही. असे बोलतो. सतत तापलेला असतो, सतत त्याला ताप असतो. काय बरोबर. आता बसा. अरे पण काय काय अर्थ आहे काय? थांबा रे, थांबा. गोंधळ करू नका. शांत बसा सगळे. गप्प बस रे मूर्खा. कर्तृत्व नखभर पण बोबाटा गावभर अशी गत झाली आहे तुमची. लाजा वाटू द्या जरा. रिझल्ट लागलाय रिझल्ट. रिझल्टला मग एवढं का पिसाल लव आहे? कसं आहे, या वयात माणूस नापास झाला की पिसालतोच. मूर्खा गप्प बस. वाटेल ते बोलतोय. रिझल्ट काही माझा लागलेला नाहीये, गावचा रिझल्ट लागलेला आहे. आपल्या गावचा रिझल्ट लागलाय. दरवर्षी शासनाकडून प्रत्येक गावाच्या प्रगतीचा आलेख घेतला जातो आणि गुणवत्ता दिली जाते. इर्षाद इर्षाद शायरा नाही चाललाय, सांगतोय मी काहीतरी. हलू हलू सांग. ठीक आहे. आणि त्या गुणवत्तेनुसार प्रत्येक गावाला एक विशेष पदवी दिली जाते. आपण सुद्धा सहभाग घेतला होता. तर तिथे आपल्या गावाला संपूर्ण भारतातील अकार्यक्षम गाव अशी पदवी देण्यात आलेली आहे. माझ्या मेहनतीला फळ आलेलं आहे. सरपंच तुमच्या मेहनतीला फळ नाही दात आलेत. अर्वाच्या भाषेत बोलावं लागतं मला तुमच्याशी कधी कधी. काय एक शांतपणे मला सांगा, अकार्यक्षम म्हणजे काय वाटतंय तुम्हाला? चांगले जाम भारी बोल. तुमचा उत्क्रांतीचा सिद्धांत डार्विनने मांडलाय का अरविंदने मांडलाय मला सांगा. सरपंच अकार्यक्षम म्हणजे काय? उडेल कोण? निकृष्ट दर्जाचं इच्छित परिणाम न देणारं असं कार्य म्हणजे अकार्यक्षम गाव आपलं आहे. कळलं का? शासनाने आपल्या गावची प्रगती पाहता आपल्याला अर्धा स्टार दिलेला आहे. अरे मी म्हणतो हे सरपंच असताना अर्धा स्टार कसा दिली त्यांनी? दगडी द्यायला पाहिजे, दगडी. कानफाड फोडून बसायला. मी सरपंच आहे म्हणून अर्धा तरी स्टार दिलाय. थोबडी तुमची बघून बसायला 0 दिला असता. मास्तरांनो मी एक उपाय सांगू काय? एखादी चांगली जत्रा बघून हा पालना विकून टाका तुम्ही. पालना कशाला विकायचा? पालना नाही कशाला विकायचा? तू पालण्यावर का काय ना रे भांडो. सरपंच बरोबर बोलतायत खरं तर सगळे. या सगळ्या गोष्टींना जबाबदार तुम्ही आहात. गावात कुठलीच विकास योजना आणलेली नाहीये तुम्ही. बरोबर बरोबर. मी जबाबदार आहे. हो. हे सगळं वाचाडे जबाबदार आहे. आम्ही कसं जबाबदार? जबाबदार म्हणजे तुम्हाला सांगतो, एखादी योजना आणली मला सतत वाटतं गावासाठी काहीतरी करावं काहीतरी करावं काहीतरी करावं मला सतत वाटत असतं. पण हे वाचाडे मी एखादी योजना आणली कशाला नाही मला हे पटतच नाही. त्याच्यामुळे विकास आपल्या गावाचा होतच नाही आहे. आपल्यावर खापर फोडला नाही. कातल्यावर आपटा तुम्ही. भांडू नका सतत. सरपंच कितींदा सांगितलंय मी तुम्हाला, दोघांचं भांडण तिसरा लांब. सरपंच अशी म्हणच नाहीये. दोघांचं भांडण मी तिसरा आपला लांब ना. तिसऱ्याचा लाभ. तुम्ही भांडत राहिलात तर कोणातरी भलत्याचाच लाभ होतो. व्यक्ती गावं जिंकतात. मुळात आपण आता काय करतोय लक्षात घ्या. आपण प्रत्येक वेळेस कोणी ना कोणी जर एखादा प्रस्ताव मांडला, एखादी कल्पना मांडली, एखादा कार्यक्रम आणला विकास योजनेसाठीचा, तर आपण सतत अडकाठी करतो. बरोबर. अडकाठी करतो, खोडे घालतो, अडथळे निर्माण करतो. तसं नाही झालं पाहिजे की नाही? सरपंच यासाठी तुम्हाला काय वाटतं? सरपंच म्हणून तुम्ही काय जबाबदारी घ्याल? मी जबाबदारी घेतोय पण या वाचाडीने पण तेवढी जबाबदारी घ्यायला नाही मी काय म्हणतो सरपंचानं काहीतरी तोडगा बिडगा काहीतरी काढला पाहिजे. माझ्याकडे तोडगा समजा. याच्या पुढं मी समजा एखादी योजना आणली का तुम्ही सगळ्यांनी
नाही मला नाही पटत. कशाला असं बोललं का जागेवर 500 रुपये घ्यायचे, घरी नाही जायचं, तिथल्या तिथं त्याच्याकडनं 500 रुपये घ्यायचे, दंड घ्यायचा. दंड हे घ्यायचे. चुकीचं आहे. हे चुकीचं आहे. हे बरेच गावाचा आपला विकास होईल. थांबा 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 नाही, नाही, एक- मास्तरांनो मी सांगतो काय, तुम्हाला काय? हे न पटण्यासारखं आहे. बरोबर. म्हणजे कसं, या माणसाला ना आमच्या खिशाकडे जाण्याचा मार्ग बरोबर माहिती बरोबर आहे. आहे. मी याच्या खिशात कधी गेलो? सरपंच तुमच्याशी बोलताना मराठी भाषेतला व्याकरणातला तो उद्गारवाचक दांडा हातातच ठेवावा असं वाटतं मला. तुम्ही त्यांच्या खिशात नाही जात. हा. पण एक गप्प बसा ना सरपंच. हे बघ पम्या, मला तुझं म्हणणं पटतंय, हा. पण मला आज कधी नव्हे ते सरपंचांचं म्हणणं सुद्धा पटतंय. थँक्यू. लक्षात घ्या, काय होतं बऱ्याचदा ते एखादी विकास योजना जेव्हा आणतात तेव्हा आपण सतत त्याच्यात आडकाठी करतो की नाही. आपणच नकारात्मक विचार मांडायला सुरुवात करतो. ते झालं नाही तर कदाचित एखादा प्रकल्प येईल गावात, कदाचित एखादी विकास योजना राबवली जाईल, हो की नाही. त्यामुळे मला त्यांचा नियम पटतोय. जर कुणी नाही, कशाला, का असं काही म्हटलं, मला पटत नाही असं काही म्हटलं, तर आपण त्याच्याकडून 500 रुपये आकारायचे. तुम्ही आणि म्हणता तिथल्या तिथं ताबडतोब घरी जायचं नाही हा. तुम्ही म्हणता तर भाऊ आपल्याला पटेल. म्हणजे तुम्ही सांगितलं म्हणून ठीक आहे. हा, म्हणजे यांच्या तोंडात आलं तर पटलं नसतं, पण तुम्ही बोला. चालेल, सगळ्यांना- आणि एक- एक मताने हा निर्णय झालेला वा, आहे. छान 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 छान. मग आता सगळ्यांचं जर या नियमाला अनुमोदन आहे, तर आता आपण विकास कार्यांसाठी काहीतरी प्रस्ताव मांडायला हवेत की नाही. बरोबर. कुणाच्या डोक्यात काही असेल तर सांगा, कुणाला काही समस्या असतील तर सांगा. अहो, समस्या काय एक आहे काय गावात? सावकाश, सावकाश. गाव समस्या एक आहे गावात? थांबा, थांबा, मांडताना जाल, मांडताना जाल, थांबा. सावकाश सावकाश. मास्तरांनो, पहिली समस्या मी सांगतो. बरोबर. कसं आहे, आपल्या गावात टॉयलेट बांधलेली आहेत. म्हणजे काय? कुठे बांधलेली आहेत? चौकात चौकात नाहीत, चौकापासून लांब बांधलेली आहे. मास्तरांनो, परवा त्या वांगणकरणीचा पप्या हा. त्याचा पोट भरून आला होता. बरोबर. त्या टॉयलेट शोधत गेला, चौकात गेला, टॉयलेट शोधत होता, ठिपक्यांची रांगोळी काढला, ठिपके जोडले तेव्हा पप्या सापडला, पण टॉयलेट नाही सापडला. हा. गप्पा बस रे बाबा. वाटेल ते समस्या बोलू. काय आहे, टॉयलेट सापडत नाही लवकर. हा, हा. ते सापडावं असं काहीतरी सापडत नाही का? करा. अरे, पण आता टॉयलेट बांधलेलं आहे, ते सापडत नाही, मग उपाय काय करायचा. नाही नाही, पण ते टॉयलेट सापडत नाही, त्याला हे सगळं बसाडे आम्ही जबाबदार. आम्ही- हे जबाबदार. तुम्हाला सांगतो काही झालं, मिनी टॉयलेट आपल्या बदल इथे कुठेतरी जवळ बांधूया. हे काय बोलले, नाही नाही नको, इकडं वास येतो, तिकडे लांब बांधूया, म्हणून मी आपल्या लांब बांधलेला आहे टॉयलेट. अहो, पण ते सापडत नाही आता. सापडत नाही, त्याच्यावर पण माझ्याकडे आता तोडगा आहे. काय? हा, म्हणजे तिकडे आपण काय करूया, समजा एखादा माणूस डबा घेऊन आला, टिनपाट घेऊन आला, अरे बापरे टॉयलेट कुठं आहे, तर तिकडे आपण त्या एका बाजूला पुतळा बसवायचा, बोलायचं इकडे टॉयलेट आहे, इकडे जा. म्हणजे असा पुतला बसवायचा. हा, असा पुतळा बसवायचा. हा वायफल खर्च वाटत नाही तुम्हाला? मला तरी वाटतोय वायफल. पुतला बसवायची गरज नाही, माझा नकार आहे. नाही. नाही बोललाय, नाही बोललाय, याच्याकडनं 500 रुपये घ्या. नाही, इथलं इथं 500 रुपये घ्या पहिला. मी देणारच नाही ना. ह्याच्यात काय आहे? मी खरं बोललोय, नाही देणार मी. 500 रुपये घ्या नाही देणार. तुम्ही. अरे मी देणार नाही नाही चिकू, तुझ्या लक्षात येत नाहीये, काय? तू नकार दिलेला आहेस एका हा. प्रस्तावाला. नियम मोडलाय. नियमानुसार तू दंड भरावा मास्तर लागेल. मी नाही देणार पैसे. नाही नाही, तुला चिकू दंड भरावा लागेल. भरावं लागेल. मी भरणारच नाही अरे ना. भरावं लागेल, तू नाही बोलायस. तुला भरावं दंड लागेल. भरायचा नसेल तर मीटिंगच्या बाहेर जा. मीटिंगचा नाही, ह्याला गावाच्या बाहेर काढू वासाड्याला. सरपंच एवढं नको. तेवढं चल. चिकू. अरे वा. जर चुकलंय तर चुकलंय. त्यांना माझा काय संबंध. घ्या. ये भवानी झाली आपले धांग धांग धांग, तू ये 500 रुपये आणले. ये. सरकारच्या तिजोरीत टाका, स्वतःच्या खिशात नको. नाही, मी तिकडे टाकणार आहे, पण आता खिचत तर राहू दे. पण माझा मुद्दा पूर्ण तर होऊ दिलात नाही तुम्ही. काय 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 मुद्दा मुद्दा काय काय? सांग का नाही? मला एवढंच म्हणायचं होतं की तिथं पुतला बसवायची गरज नाही, त्यापेक्षा आपण एक निरुपयोगी रिकाम टेकडा गावातला माणूस तिथं उभा करूया. आणि माझ्या नजरेत पण तो हाय. कोण? हा सरपंच. बघा ह्याचे हात तसे बिनकामाचे आहेत, निदान बोट तरी वापरूया त्याची. इकडं मी बिनकामात आहे, मी बिनकामात होय. आहे. सणकण वाजून वासाड्यानो 500 रुपये ह्याचे गेलेत म्हणून आज चिडतोय काय वासाड्या. काय चिडचिड नाही खरं आहे एक थांबा शांत बसा एकदम. आता झालेला आहे ना प्रस्ताव मान्य झालेला आहे. एक पुतळा बसवायचा. बरं, बसवायचा. ठरलं? दिलेला, हा. आणखीन कोणाच्या डोक्यात काही आहे कल्पना, काही समस्या वाटतायत कोणाला. बोला बोला. मास्तरांनो, काय आहे, आपलं गाव हा. आहे, गावाची वेस आहे, त्याच्या बाहेरून एक रेल्वे ट्रॅक जातो. बरोबर, बरोबर, आपल्या बरोबर. गावातली 5-6 माणसं आहेत, सकाळ सकाळ तिथे खो खो खेळायला जातात. बरोबर. त्या माणसांमुळे आपल्या गावाला हागणदारी मुक्त पुरस्कार मिळालेला नाही. बरोबर. आपलं बक्षीस जात आहे. हा. नाही नाही, पण आता पम्या आपण काय करू शकतो त्यावर. आहे ना, उपाय आहे, उपाय आहे. उपाय मी सांगतो मास्तरांनो. काय करूया, आपण एक सदस्यीय समिती नेमूया. वा, बरोबर. बरोबर वा, गुड, व्हेरी गुड. हा, म्हणजे काय करेल, त्या समितीमधला जो माणूस आहे, ती माणसं बेडकाच्या पोझिशनला आली की तो जाणार आणि थांबवणार. बर, पण मग आता या एक सदस्य समितीमध्ये नेमणूक कोणाची करायची. कोणाची करायची? हा, बरोबर प्रश्न आहे. नाही मोठा प्रश्न. काम जोखमीचं आहे, बस. जबाबदारीचं आहे, आणि हे काम एकच माणूस करू शकतो. कोण? गावातला प्रथम नागरिक सरपंच. सरपंच, खरं. सरपंच. वासाड्यानो, मी तिकडे जायचं ना, वाकून बघायचं वासाड्यानं. बघायचं, थांबवायचं. सरपंच कसं वाकून बघतो ते.
एक फालतूगिरी नाही पाहिजे अरे, मी नाही काम करणार नाही बोलले नाही बोलले नाही बोलले 500 रुपये काढा नाही बोलले. 500 रुपये काढा 500 रुपये 500 रुपये ह्याच्याकडून घेतलं ना ह्याच्याकडून 500 रुपये? घेतलं. दोन दिवशी दोन्ही भांडी घातली. थांबा रे थांबा सगळे थांबा असे काढा सरपंच तुम्हीच नियम आखलाय की नाही हा. तुम्हीच नकार दिला की नाही हा. द्या 500. पैसे घे रे पैसे घे मला काय? पैसे घे. हा. जमा करतो मी पण सरपंच नाही ह्याच्यात गावचा विकास कुठं आहे हे मास्तर आहेत सरपंच तुम्ही आहात मी नाही सांगा तेच सांगते मास्तर नो याच्यात गावचा विकास कुठं आहे अरे पण हो ना एवढा कशाला भडकतो साहेब बरोबर बोलाल तुम्ही हा अरे मास्तर नो याच्यामध्ये गावचा विकास कुठं आहे सगळीकडे तुम्ही मनच उभं करत आहे हा मी काय बोलतो गावात असं काहीतरी उभं करा ज्याच्यामुळे आपल्या गावाची प्रगती झाली पाहिजे नाही तसं ना म्हणजे माझ्याकडे एक प्रस्ताव आहे मास्तरांनो हा, बरं. म्हणजे आपल्याला शेजारच्या तालुक्यात जायचं म्हणून रस्ता बांधायचा हा, होता रस्ता. पण तो आता अडकून आहे त्याचा प्रस्ताव का का? कारण तिथे एक बंगला आहे बाबांचा आशीर्वाद नावाचा त्यामध्ये आडवा येतोय आज आपण उडवलेला ना तर आपला मार्ग मोकळा आहे बघा नाही 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 तो माझ्या बापाने बंगला बांधलेला आहे नेहमीने बांधलेला आहे वसाड्याला मी नाही तोडू देणार पहिलं 1,500 काढा कशाला 2,000 काढा आता कशाला पहिलं नाही 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 3 वेळा बोलला त्याचं 1,500 नाही कशाला बोलला त्याचं 500 2,000 रुपये काढा बरं, हटू नको तिथनं घेतल्याशिवाय पैसा काढा पहिले नाही नाही मला हे सगळं पटतच नाही सरपंच तुम्हीच नियम आखलाय की नाही आता हा. मग तुम्हाला पैसे द्यावे लागतील चला पटकन पैसे द्या त्यातलं एकही फालतूगिरी आहे मास्तर आपण थोडासा तोडगा काढू शकतो याच्यावर काय माझ्या डोक्यात थोडंसं आलेलं आहे म्हणजे हा जो बंगला आहे ना बाबांचा आशीर्वाद हा. समजा आपण आशीर्वाद उडवला आणि बाबांचाच फक्त ठेवला तर म्हणजे कसं रस्ता पण जाईल आणि यांच्या बाबांचं पण दिसत राहील काय येडं झालं काय वसाड्या नुसता बाबांचा त्याच्या बाजूला गोटा आहे कसं वाटेल माहितीये लोकांना बाबांचा गोटा कसं वाटेल ते काही नाही 2,000 रुपये दिलेले आहे बसाऱ्यानो मला मान्य नाही प्रस्ताव इकडे रद्द करून टाका 2,000 दिले बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे प्रस्ताव रद्द केला नाही 2,000 आलेत ना 2,000 दिले. रद्द करा बरं प्रस्ताव रद्द झालेला आहे मी नाही तोडणार बरं हरकत नाही हरकत नाही कोणाच्या डोक्यात काही वेगळी कल्पना काही वेगळी समस्या आहे मास्तरांनो माका बोलूचा बोल कोको आपल्या गावात ना आपण एक स्टेज बांधू म्हणजे कसे आमच्यासारखे कलाकार होत ना त्यांना रील मालूक अशी जागा मिळू होईना मनांता तुझा स्टेज बांधला हा प्रस्ताव मान्य अरे वा जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. काय बोलत माझे पैसे नाही गेले वा, वा. पहिला प्रस्ताव बिनशर्त मान्य झालेला आहे वा वा, 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 वा. मास्तरांनो, मला स्टेज धरून बोलायचं आहे ते इथल्या धरून बोलायचं असेल स्टेजलाच धरून बोलायचं आहे वसाडे आधी स्टेज तर बांधू दे ना मग धरून बोलतील का नाही काडीपिटी आहे का रे तुमच्याकडे कशाला याच्या कॉमेडीला आग लावायची काय जाऊ अरे दे स्टेजला म्हणजे स्टेजच्या विषयाला धरून मला बोलायचं मग आहे. असे बोले बोला. ना. कसं आहे, आता नवीन वर्ष येत आहे हा. त्याच्यामुळे आपली गावची यात्रा आहे तर यावर्षी ही गावची जी यात्रा आहे लैला मजनू हे नाटक मला करायला परवानगी द्यायची वा दिली परवानगी वसाड्या दिली मोऱ्या तुला काय करायचं ते कर दिली परवानगी वा वा अरे वा छान 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 म्हणजे पैसे नाही गेले, सलग आपले याला पैसे नाही गेले. 3 प्रस्ताव मान्य झालेले वा आहेत वा वा याला म्हणतात आणखीन कुणाच्या डोक्यात काही आहे सरपंच जेवलात काय नाही काढा 500 रुपये जा 500 रुपये. घे. नाही बोला नाही बोला फालतूगिरी आहे. नाही नाही नाही. बरं, रे, 500 रुपये घे. याच्यात गावचा विकास कुठं आहे गाव खाली बसा खाली बसा काय सगळे खाली बसा सगळे खाली बसा माझं ऐकून तर घ्या एक चुप खाली बस अहो ए, काय मी काय? सांगतो मला विकासाचं आहे जेवल्यानंतर विकासाच्या याच्यावर चर्चा करायची असं माझ्या मनात होतं पण हे आधीच नाही बोलले मी सांगतो ना ह्यांच्यामुळे सगळं रखडलेला आहे विकास ह्यांच्याकडनं पहिले पैसे घ्या 500 मागचं. रुपये द्या. 500 रुपये द्या. 500 रुपये घे. पण हे काय फालतूगिरी आहे? 500 रुपये काय म्हणाला? द्या 500. म्हणजे नियम द्या. वा मला एक जरा प्रश्न पडलाय सरपंच जानू हं. रात्री झोपायला येऊ तुमच्याकडं काय चला यार हे 500 रुपये नाही 500 रुपये काढा 500 रुपये काढा अरे पण ह्याच्यात कुठं गावचा विकास आहे जागेवर बसा ओके, काय? जागेवर बसा खाली बसा आधी याच्यात गावचा विकास कुठे आहे? मग मी झोपायला गेल्यानंतर झोपायच्या अगोदर काहीतरी चर्चा करेन ना ती विकासावर करणार होतो पण आता यांनी नाही म्हटलं तर सगळं आणलं ना नाही, फक्त 500 रुपये रुपये काढायला 500 रुपये लागतील. काढायला. मी काय म्हणतो सरपंच बंडल माझ्याकडे देऊन ठेवा उरलेले मी तुम्हाला परत देईन. नाही नाही फालतूगिरी करू नको चल. काय झालंय माहितीये काय सरपंचानू घाई घाई तुम्ही तुमचे शब्द महाग केले वाय हा. म्हणून तुमचा खिसा रिकामा होतोय अक्कल लावा काहीतरी नाही हरकत नाही सरपंच जायले. जरा हुशारीने काम घ्या नाही, ठीक आणखी कोणाच्या डोक्यात काही आहे मास्तर हा. मी काय म्हणतोय ऊस तोडायला माणसं गावानं झाली ती तुम्ही याल का ऊस तोडा सरपंच मला बोलायचंय पण बसून माझे पैसे जातील चला मी येतो ऊस तोडायला चला चला येतो मी चला आता नाही आता मीटिंग चालू आहे खाली बसा अच्छा अच्छा सरपंच मी काय म्हणतो रस्त्याने येताना माझे 5 रुपये हरवले शोधून द्याल काय वसाऱ्याबद्दल तर मला लय बोलायचंय पण माझे लय पैसे जातील वसाऱ्या हे घे तुझे 5 रुपये हे झालं मला माहिती आहे तू 5 रुपये खाली हरवून येणार आहे मी मागे येताना 5 रुपये उचलले
हे घे तुझे माझे पैसे वाचले तिचे आले 500 रुपये माझे वाचले. बर 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 झालेल्या आहेत का सगळ्यांच्या समस्या मांडून झाले जरा मला सुद्धा एक समस्या मांडायची आहे बोला बोला मला सतत असं वाटतंय की आपण आपल्या गावात इंग्रजीचे एक्स्ट्रा क्लासेस घ्यायला हवेत. वाय बाय माझे इंग्लिश मध्ये बोलले आता आता इंग्लिश मध्ये फाईन लावायचा $500 द्या. $500 नाही एवढे नाही माझं नाही मी नाही देणार एवढे $500 द्या. व्हायचा अर्थ का कशाला असाच होतो द्या इथे $500 म्हणजे 40,000. वाजून वासाड्या वा तिकडे उभा राहा. नाही सरपंच तुमच्या लक्षात येत नसेल तर सांगतो त्याच्यानंतर तुम्ही नाही सुद्धा म्हणालात त्यामुळे तुम्हाला 40,500 द्यावे लागतील. 40,000 नुसतं वाय बोललं म्हणून 40,000. मराठीला डावललं की असंच नुकसान होतं लक्षात ठेवा. आणि फार फोरीन वसाड्या सामाजिक मारलं असतं. थांबा म्हणा आता बोलायचंय म्हणा महत्वाचं आता बोलायचं काय बोला ना हा पण म्हणा आत्ता इथं काय महत्वाचं बोलायचं ते सगळ्यांनी सांगा, सांगा. म्हणा काय बोलायचंय अरे गेलं तर